जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी घोष जय जयकार
करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर 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 जळती दोषांचे डोंगर दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती मानाभंग हे हाती मानाभंग हे हाती बाणाभंग हे हाती बाणाभंग हे हाती बाणाभंग हे हाती बाणाभंग हे हाती करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर 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 जळती दोषांचे डोंगर तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी त्याची एक भूमंडळी तिचं एक भूमंडळी तिची एक भूमंडळी तेची एक भूमंडळी तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार घोष जय जयकार करती घोष जय जयकार दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबा वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाय पडे कळी काळ पाय पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष
घोष जय जयकार कई काळ पाया पडे कई काळ पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर आ जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जळती 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 दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार विठ्ठल विठ्ठल गाढे कळी काळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या
कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजते स्फुरदिक् प्रदेशं विधींद्रादिदेवे सदा सुयमानं समाधिस्थमृती भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा संतांची अंतर्बाह्य लक्षणं आणि संतांचं सामर्थ्य वर्णन करणारा असा अभंग आहे. विठाला 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 विठाला. विठ्ठलाचे जे सेवक आहेत, जे भक्त आहेत, ते शूर आहेत की ज्यांच्या कळी काळही पाया पडतो. काय करतात ते? करती घोष जय जयकार आणि त्या नामघोषाच्या वेगानं असंख्य पापाचे डोंगरच्या डोंगर समूह नष्ट होतात. त्याने हातात धारण केलेली शस्त्र दया क्षमा शांती अशी असून या भूलोकामध्ये भूमंडळामध्ये तेच एक बलाढ्य आहेत, वीर आहेत. विठाला 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 विठाला. भक्तिशास्त्रामध्ये एकालाच पुरुष मानलं जातं, तो म्हणजे परमात्मा, उत्तम पुरुषत्व अन्य. आणि या परपुरुषाचं सुख भोगायचं म्हटलं तर तुकोबराय म्हणतात, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोणी करी घ्यावे शीश. त्या परपुरुषाचं सुख भोगायचं म्हटलं परिणामी आपलं शीस आपल्या हातात उतरवून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची भक्ती त्या परमात्म्याची जो करतो तो शूर आहे. तो काय करतो? शत्रू पक्षाबद्दल एखाद्याच्या अंतःकरणामध्ये, एखाद्या लढवयाच्या अंतःकरणामध्ये जसा द्वेष भरलेला असतो आणि स्वपक्षाचा जयघोष करत तो जसा शत्रूवर चाल घालतो, त्याप्रमाणे श्रीहरीच्या नामाचा अखंड जयघोष करत अंतःकरणामध्ये असणारे कामक्रोधादी विकार या शत्रूंचा द्वेष मत्सर करत दयाक्षमादी शस्त्र धारण करून हा विठ्ठलाचा वीर आपल्या आनंदाच्या मस्तीत नाचत असतो. विठाला 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 विठाला. परमार्थ क्षेत्रामध्ये फक्त दोघे वीर आहेत, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे परमात्मा. परमात्मा कसा वीर आहे? विष्णू सहस्रनामामध्ये ज्याला वीर शक्तिमतां श्रेष्ठ असं म्हटले, किंवा कालनेमी निहवीरहा शूर शौरी जनेश्वर. शूरवीर असं ज्या परमात्म्याचं विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या असंख्य अवतारापैकी काही प्रमुख अवतारांचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या अवतार कालामध्ये भगवंताने अनेक दैत्यांचा संहार नाश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ज्यावेळी धर्माची ग्लानी येते, अधर्म वाढतो, साधूचं छळन होतं, त्यावेळी परमात्मा अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जब जब होई धर्म की हानि बाड़े ही असुर अधम अभिमानी करई अनिति जाई नहीं बरणी सिद्धई विप्रधेनु सुरधरणी तब तब प्रभु लगी धरी अवतारा हरई कृपा निधी सज्जन पीरा. सज्जनांना ज्या ज्यावेळी पीडा होते, गोभी विप्रश्च वेदश्च सती भी सत्यवादी भी अलुब्धय दानशीलश्च सप्तैते धार्यते मही. गायी, ब्राह्मण, वेदवेत्ते, सत्यवादी, निर्लोभी, दानशील अशा महात्म्यांच्या पुण्यप्रतापावर जी पृथ्वी धारण केली गेलेली आहे, अशा पुण्यप्रतापी महात्म्यांना ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी परमात्मा अवतीर्ण होतो. विठाला 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 विठाला. हा परमात्मा जसा शूर आहे, जसा वीर आहे, मग त्याचे भक्त शूर का नसणार, वीर का नसणार? एखाद्या राजाच्या आधिपत्याखाली वावरणारी मंडळी जर शूर असेल, शिवरायांचे सरदार काय भाषा होती त्यांची? शूर आम्ही सरदार आम्हाला नाही कुणाची भीती. जिथं राजा शूर आहे, जिथं सेनापती शूर आहे, त्याचं सैन्य शूर असणारच. भगवान परमात्मा शूर जिथं आहे, त्याच्या आधिपत्याखाली वावरणारी भक्त मंडळी निश्चितच शूर म्हणावी लागेल. धन्य धन्य भीमा तीर, धन्य धन्य भीमा तीर, धन्य धन्य भीमा तीर, धन्य धन्य भीमा तीर. चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर.
पद्मतीर्थ विठ्ठल वीर, पद्मतीर्थ विठ्ठल वीर, पद्मतीर विठ्ठल वीरा, पद्मतीर विठ्ठल वीरा. क्रीडास्थळ वेणुनाद, क्रीडास्थळ वेणुनाद, धन्य धन्य भीमा तीर, 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 धन्य धन्य भीमा तीर. विठ्ठलाचे भक्त त्या भीमा तीरावर नांदले म्हणून धन्य 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 भीमा तीर. चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थ विठ्ठल वीर. या विठ्ठलाला या ठिकाणी वीर असं म्हटलेलं आहे. तो परमात्मा वीर आहे, तो परमात्मा शूर आहे. भगवान परमात्म्याच्या षडगुण ऐश्वर्यादी 6 गुणांचा विचार करत असताना यश नावाचा गुण परमात्म्याच्या ठिकाणी जर आपण पाहिला तर तो परमात्मा किती शूर आहे, तो परमात्मा किती वीर आहे आपल्याला कळून येतं. विठाला 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 विठाला. काही दुष्टांच्या बाबतीत काही दुष्ट स्वतःच्या कुकर्मानेच नष्ट होत असतात. शेतात पडणाऱ्या गारा पिकांची नासाडी करतातच, पण त्याचबरोबर स्वतःही संपुष्टात येतात. जेवणाबंधणारे पडणारी माशी जेवणही खराब करते, अंती स्वतःही मरते. जेवी माशी संगे अन्न सुखने दिते भोजन. माशी आपण याते गिळवी ज्ञानोबा राय म्हणतात. आणि पुढीला अंते वांती शिनवी तैसा कश्मळू आठवी आचरण गा. माशी अण्णाबरोबर पोटात जाते, पण पोटात गेल्यानंतर स्वतः मरते ती मरतेच, पण ज्यानं जेवण केलेलं असतं त्याला देखील जेवण ओकून टाकावं लागतं. तुका म्हणे अन्न जिरोणे दी माशी आपुलिया जैशी संसर्गे. स्वतःच्या दुष्टपणानं स्वतःच नष्ट होणारा काहीसा असा वर्ग असतो. ज्ञानोबा एके ठिकाणी एका दृष्टांताद्वारे असं सांगतात. अंग बरे सुटला धोंडा आपण होतस असे खंडखंडा आणि आड आलिया रगडा करी जैसा. वरून घरंगळत येणारा दगड रस्त्यामध्ये येणाऱ्या सर्व झाडाझुडपांचा चकनाचूर करत येत असतो. झाडाझुडपांचा सत्यानाश करतोच, पण स्वतः देखील फुटून ठिकऱ्या टिकऱ्या होऊन नष्ट होऊन जातो. विठाला 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 विठाला. स्वतःच्याच दुष्टपणाने नष्ट होणारे काही दुष्ट. काही दुष्टांच्या बाबतीत एखादा प्रभावी दुष्ट निर्माण होतो आणि त्या दुष्टाचा बंदोबस्त करतो. मुंबई सारख्या दिमागदार शहरामध्ये होणारी टोळी युद्ध जर आपण पाहिली तर एखाद्या दुष्टाचा दुसऱ्या प्रबळ दुष्टानं नायनाट करावा. काही ठिकाणी एखाद्या दुष्टाच्या नाशाकरता एखाद्या दैवी पुरुषाला जावं लागतं. लाक्षाग्रहातून आपली सुटका करून पांडव एकचक्रा नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या कुटुंबात वास्तव्याला होते, आश्रयाला होते. त्या राजाला उपद्रव करणारा बकासूर नावाचा राक्षस, त्याच्या उपद्रवापासून त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून राजानं असा एक दंडक ठेवला होता. रोज 2 रेडे गाडीभर आणणं आणि 1 जिवंत माणूस प्रत्येक कुटुंबातून द्यायचा. कर्मधर्म संयोगाने कुंती माता आपल्या 5 पुत्रासह ज्या ब्राह्मण कुटुंबाच्या घरी आश्रयाला होती त्या ब्राह्मण कुटुंबावर 1 जिवंत माणूस द्यायची पाळी आली. त्याला 2 अपत्य होती. मुलगा जो होता वडिलांना अतिशय प्रिय होता, मुलगी होती आईला अतिशय प्रिय होती. या मुलगा किंवा मुलगीपैकी नेमकं कोणाला द्यावं या विवंचनेत ती ब्राह्मण स्त्री असताना कुंती मातेची नजर तिच्यावर पडली. आपण दुश्चित्त का म्हणून विचारलं. बकासुराचा कथाभाग सांगितल्यानंतर माझ्या 5 मुलापैकी 1 पुत्र जरी कृतज्ञतेपोटी या कामी आला तरी चालेल, घाबरण्याचं कारण नाही. आणि म्हणून बकासुराला खाद्य पुरवण्याच्या उद्देशानं कुंती मातेनं भीमाला 2 रेडे गाडीवर आणणं आणि स्वतः भीम अशा प्रकारचं प्रयोजन केलं. परिणामी त्या बकासुराचा भीमानं नाश केला. एका दैवी पुरुषाकडून दुष्ट पुरुषाचा नाश. विठाला 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 विठाला. ज्यावेळी एका दैवी पुरुषाकडून काम भागत नाही त्यावेळी अनेक दैवी पुरुषांचा समुदाय एकत्र होतो आणि त्या दुष्ट प्रवृत्तीचा, त्या दुष्ट पुरुषाचा नाश करतो. ध्रुवराजाच्या कुळामध्ये अंगराजाचा पुत्र वेन, अतिशय कुलीन परंपरा, पण राजवैभव आणि उन्माद या 2 गोष्टीमुळं
राजाच्या आश्रयाला असणारे किंवा अरण्यात असणाऱ्या सर्व ऋषी मंडळींना तो बोलावून घ्यायचा. एक दिवस सर्व ऋषी मंडळींना त्यानं पाचारण केलं. सर्व ऋषी मंडळी आली. महाराज ऋषी मंडळी येताच करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, श्रीहरीच्या नामाचा जयघोष करू लागली मंडळी. श्रीहरीच्या नामाचा जयघोष कानी पडताच वेन राजा क्रोधित झाला. या राजाचा शास्ता करता धरता संरक्षण करता पालन पोषण करता मी असताना श्रीहरीच्या नावाचा आपण जयघोष करावा. क्रोधित झालेल्या राजानं सर्व ऋषी मुनींना तुरुंगात डांबून ठेवावं त्याप्रमाणे बंदिस्त करून ठेवले. आणि भयाच्या पोटी राजाच्या सांगण्याप्रमाणे सर्व ऋषी मंडळी राजाच्या नावाचा जयघोष करू लागली. वेन राजाच्या नावाचा जयघोष करू लागली. प्रसन्न झाला वेन राजा. वरम ब्रूहि, मागा वर मागा, मी आपल्यावर प्रसन्न आहे. प्रसन्न झालेला वेन राजा पाहून ऋषी मंडळींनी दुसरं तिसरं काय नाही मागितलं. राजा आपण जर प्रसन्न आहात तर यज्ञ यागादी क्रिया श्रीहरीच्या नामाचा जयघोष करा, श्रीहरीच्या नामाचा जयघोष करा असा पुनर्सल्ला कानी पडताच क्रोधित झालेला वेन राजा त्या ऋषीमुनींच्या अंगावर धावून गेल्या. सर्व उपस्थित ऋषी मंडळींनी अर्थात सर्व दैवी पुरुषांनी मिळून शाप दिला. वेन राजा, तुझ्या या उन्माद कृत्यामुळे तू तात्काळ मरून पडशील. त्याप्रमाणे सर्व दैवी ऋषींच्या समुच्चयानं दिलेल्या शापास्तव वेन राजा तात्काळ मरून पडला. विठाला 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 विठाला. अनेक दैवी पुरुषाच्या समुदायाकडून एका दुष्ट प्रवृत्तीचा, दुष्ट वृत्तीचा नाश, दुष्टाचा नाश. आत्मगौरव व आत्मविकास या बाबतीत माणसानं सदोदित जागा असायला पाहिजे. मला एखादी कामना दाबणार तर नाही ना, मी एखाद्या वासनेचा बळी तर पडणार नाही ना, आणि असं जर झालं तर कवडी किंमत होईल. राजा नहुषामध्ये अजब शक्ती होती. इंद्राचं शासन पर्व संपलं आणि पृथ्वीवरून नहुष राजाला बोलावणं आलं स्वर्गाचं इंद्रपद देण्याच्या उद्देशानं. पण इंद्रपत्नी इंद्राणी तात्काळ मिळावी या अभिलाषेनं, त्वरेनं निघण्याच्या उद्देशानं त्या नहुष राजानं पालखीची प्रयोजन केलं, योजना केली. आणि त्या पालखीला अभूतपूर्व असे ऋषी जुंपले. एका अलौकिक पालखीतून जावं या उद्देशानं त्या पालखीला जे भोई नेमले ते ऋषीमुनी होते की ज्यात दुर्वासादी ऋषींचा समावेश होता. आणि सर 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 असा आवाज करत असं दरडावत तात्काळ निघण्याकरता ज्यावेळी तो सांगू लागला नहुष राजा ऋषींना, त्यावेळी सर्व ऋषी मंडळींनी क्रोधित होऊन शाप दिला नहुष राजाला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनशी काही, साप होऊन पडचिलाचा शाप दिला सर्व दैवी पुरुषांनी. आणि त्याप्रमाणे नहुष राजा साप होऊन पडला. विठाला 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 विठाला. अनेक दैवी पुरुषांच्या समुच्चयाकडून एखाद्या दुष्ट प्रवृत्तीचा, दुष्टाचा नाश. ज्यावेळी एखाद्या दैवी पुरुषाकडून चालत नाही, ज्यावेळी अनेक दैवी पुरुषांकडून काम पूर्ण होत नाही आणि हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, सहस्रार्जुन, रावण, कुंभकर्ण अशी बलवान राक्षस मंडळी ज्यावेळी निर्माण होते, एखाद्या दैवी पुरुषाकडून त्यांचा बंदोबस्त होऊ शकत नाही, अनेक दैवी पुरुषांच्या समुदायाकडून त्यांचा बंदोबस्त होत नाही, नायनाट होत नाही, अशा वेळी परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागतं. आणि परमात्मा अवतीर्ण होऊन आपल्या अवतार कालामध्ये अशा दुष्टांचा नायनाट करत असतो. विठाला 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 विठाला. असा सर्व बलशाली परमात्मा, वीर परमात्मा, शूर परमात्मा, बलवान परमात्मा जरी असला तरी त्या बलवान परमात्म्यावर, शूर परमात्म्यावर त्याचे सेवक असणारे, त्याचे नामधारक असणारे त्याचे जे भक्त आहेत ना, ते जय मिळवतात. हेची शूरत्वाचे अंग, हेची शूरत्वाचे अंग, हेची शूरत्वाचे अंग, हेची शूरत्वाचे अंग. हरी आणिला श्रीरंग, 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 हरी आणिला श्रीरंग. हेची शूरत्वाचे अंग, हरी आणिला श्रीरंग. हरी आणला म्हणजे हरवला, त्या परमात्म्याला हरवला. त्या परमात्म्याला हरवण्याचं सामर्थ्य त्या विठ्ठल भक्तांमध्ये आहे, त्या शूरवीरांमध्ये आहे. हरी आणिला श्रीरंग. मग जे परमात्म्याला हरवतात, हरी आणतात, हरवतात, परमात्म्यावर जय मिळवतात, त्यांना शूर का म्हणू नये? विठाला 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 विठाला.
रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस युद्धच करत असतात ते महात्मे बाह्य जगताशी अंतर्जगताशी. अंतर्जगत म्हणजे अंतर्जगताचा व्यवहार ज्या मनावर अवलंबून आहे त्या मनाशी सतत सामना करावा लागतो. हो, मन जर निश्चळ झालं तर परमार्थातली साधना परिपूर्ण होते. मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उने काही निज सुका. प्रपंच मनोमय आहे, परमार्थ संसार मनोमय आहे. परमार्थ देखील मनानच केला जातो. मन जर परमार्थाच्या ठिकाणी असेल तरच परमार्थ सिद्ध होतो. आणि म्हणून जो प्रपंच मनोमय आहे, जो संसार मनोमय आहे, या संसाराला देखील ज्याने जिंकलेला आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. जे परमात्म्याला जिंकतात, जे संसाराला जिंकतात ते विठ्ठलाचे भक्त, ते विठ्ठलाचे सेवक, ते विठ्ठलाचे साधक, ते नामधारक. शूर का असून एक परमात्मा जिथं शूर आहे तिथं त्याचे सेवक निश्चितपणे शूर आहेत. काही वेळा ज्याच्यावर शूरपणा दाखवायचा तो आपला प्रतिस्पर्धी असावा लागतो, तो शक्तिशाली बलवान असावा लागतो. ज्याच्यावर वीरता दाखवायची, शूरपणा दाखवायचा, त्याला जिंकण्यात आपलं हित व्हायला हवं असतं. आणि ज्याच्यावर वीरता दाखवायची त्याला जर आपण जिंकला नाही तर त्या योगानं आपलं अनहित होत असायला हवं. अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तरच वीरता दाखवण्यामध्ये मोठेपणा आहे. काम क्रोधादी विकार आपले शत्रू आहेत, आपले प्रतिस्पर्धी आहेत, नवे नवे बलवान आहेत. त्रिविधम नरकशेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मात एतम त्रयम त्यजेत. गीताकार म्हणतात कामेश क्रोधेश रजोगुण समुद्वाहा महाशनो महापापमा विद्येनम विहवेरिनम. हे जीवाचे वैरी आहेत, जीवाला पापाकडे प्रवृत्त करणारे आहेत. म्हणून हे काम क्रोधादी विकार जिथं आहेत परी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. काम क्रोध लोभ या तिहीचेची थोंब थांबे तेथे अशुभ पिकले जाण. अशुभ म्हणजे पाप. जिथं ते थांबतात तिथं निश्चितपणे पाप पिकतं, पाप निर्माण होतं. गावातून चहाडी चोरटी शिंदळकी गेली की गाव सुखी होतं. शरीरातून कप पित्त वात 3 विकार गेले, शरीर सुखी होतं. अंतःकरणातून अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक ताप निवृत्त झाले की अंतःकरण सुखी होतं. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदा निमालिया अंतर जैसे होय. न्यायाप्रमाणे अंतःकरणातून ज्यावेळी कामक्रोधादी विकार निवृत्त होतात त्यावेळी अंतःकरण सुखी होतं, अंतःकरण शांत होतं. कामक्रोधादी विकार अतिशय बलवान आहेत, अतिशय बलवान. या अतिशय बलवान कामक्रोधादी विकारांना देखील ज्याने आपल्या बंदिखान्यात ठेवलं. काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोनी हे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाली तुका दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदिखाने तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धम्य आम्ही झालो गोसावी. काम नाही झालो पाही रिकामा. कामची नाही तेथे क्रोधची कैसा. काम नाही क्रोध नाही. काम क्रोधादी विकार कुठलेही विकार संतांवर चाल करू शकत नाहीत, बाधा आणत नाहीत. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. असे अतिशय बलवान काम क्रोधादी विकार जे आहेत या काम क्रोधादी विकारांवर देखील ज्याने जय मिळवला ते श्रीहरीचे भक्त शूर का सुनेत निश्चितपणे शूर आहेत. हे अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगतात. वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाड वीर विठ्ठलाचे गाड वीर विठ्ठलाचे गाड वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे
विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार. अतिशय बलवान परमात्मा, त्या बलवान परमात्म्यावर जे विजय मिळवतात, जय मिळवतात, अतिशय बलवान कामक्रोधाधिक विकार, या कामक्रोधाधिक विकारावर जे जय मिळवतात, अतिशय बलवान इंद्रिय, हो इंद्रिय देखील बलवान आहेत. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमानं एक एक विषय जीव भोगत असतो. प्रत्येक इंद्रियाची स्वतंत्र विषयाकडे स्वतंत्र धाव आहे. जीवा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागी तोडी, श्रीष्णाशी प्रीती सुखाची आवडी, ते जर पडी रमावया. त्वचा पाहे मृदूपन, उदरवांची पूर्णान्न, कान मागती गायन मधुर ध्वनी आलापू, घ्राण उद्यत परिमळा, रूप पहावया डोळा, हस्त वांचिती खेळा नाना लीळा स्वभावे, पाय वांचिती गती, ऐशी इंद्रिये ओढा ओढिती. प्रत्येक इंद्रियाची प्रत्येक विषयाकडं निरनिराळ्या पद्धतीनं धाव आहे, ओढाओढ आहे. जीव हा इंद्रियाच्या अधीन आहे, दीन आहे, इंद्रियाचा दास आहे. इंद्रियाचा किती दास, कितीही भोग जरी भोगले तरी इंद्रियाची तृप्ती होत नाही. ययाती राजाच्या बाबतीत असं सांगितलं जातं, आपल्या संबंध आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दिव्य भोग भोगून देखील ज्याची तृप्ती झाली नाही, त्याचा पुत्र पुरु याच्याकडे त्यानं 1000 वर्षाचं तारुण्य मागून घेतलं आणि त्या 1000 वर्षाचं तारुण्य मागून घेतल्यानंतर प्राप्त झालेल्या तारुण्य आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दिव्य भोग भोगले आणि अनेक प्रकारचे दिव्य भोग भोगून देखील त्याची तृप्ती झाली नाही. तो शेवटी असं म्हणतो की पृथ्वीवरील संपूर्ण भोग जरी एखाद्या पुरुषाला भोगायला मिळाले तरी देखील त्याच्या इंद्रियांची तृप्ती होणार नाही. न जातु काम कामानाम उपभोगेन शम्यती, हविषा कृष्ण मर्त्येव भूयैव विवर्तते, भोगी काम वाढे इंधने अग्निशी हका कचडे. अग्नीला जसं इंधन द्यावं, अग्नी भडकावा, भोगी माणसाला जितके भोग मिळावेत त्याची तृप्ती होतच नाहीत. या संदर्भात विटिलियस नावाच्या एका रोम सम्राटाचं उदाहरण सांगितलं जातं. भोग भोगण्याबद्दल त्याची जीवा इतकी लालसावलेली होती की वेगवेगळ्या प्रकारचे भोग सेवन करायचा आणि निरनिराळ्या प्रकारच्या औषधी मुळी उगाळून त्या प्राशन करायचा. जेवण जेवलेलं भोगलेले भोग ओकून बाहेर टाकायचा. पोट रिकामी झालं की पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे भोग भोगायचा. अशी काही भोगवादी माणसं असतात. त्या उलट आमच्या संतांकडे पहा, साधूकडे पहा. सज्जनगडावर असताना रामदास स्वामींना खीर आवडली. ज्या बाईनं खीर आणली तिला सांगितलं, बाई उद्या करता थोडी घेऊन या. आवडली. बाईला म्हटलं, बाई आणखी उद्या थोडीशी घेऊन या. तिसऱ्यांदा खीर आवडली. रामदास स्वामींना वाटलं, सर्व संग परित्याग करून भोग वासनांचा त्याग करून संन्यासी जीवन जगणारा मी, मला खीर आवडावी, माझ्या जिभेचे चोचले, माझी वासना तृप्त होऊच नये म्हणून बाईला पुन्हा एकदा खीर आणायला सांगितली. मात्र बाई थोडी जास्त आणा हो असं सांगितलं. सांगितल्याप्रमाणे बाई थोडी खीर जास्त घेऊन आली. अगदी गळ्याला येईपर्यंत रामदास स्वामींनी खीर खाल्ली. खाल्लेली खीर गळ्याला आल्यानंतर त्यांच्या पोटातून बाहेर पडली, ओकून टाकली. ओकून टाकलेली खीर पुन्हा रामदास स्वामी चाटून खाऊ लागले. का? वासना निवृत्त व्हावी म्हणून. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, संकल्पावे बरे नये मन, संकल्पावे बरे नये मन. इंद्रियाचा जय अर्थात इंद्रियावर जय मिळवलाय. विद्वान माणसांना देखील या इंद्रियावर भरोसा ठेवू नये. पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये व्यास महर्षी असं म्हणतात, मात्रा स्वत्रा दुहित्रा वान विविक्ता सनो भवेत, बलवान इंद्रिय ग्राम विद्वान सपी कर्षती. विद्वानाला देखील आकर्षित करून घेतील अशी ती इंद्रिय आहेत. इंद्रिय बलवत्तर आहेत, बलवान इंद्रिय ग्राम. म्हणून विद्वान माणसानं आपली आई, आपली बहीण यांच्या समेत एकांतात राहू नये असं शास्त्र सांगतं, पूर्वमीमांसा शास्त्र. कारण का? इंद्रिय बलवान आहेत. अशा बलवान इंद्रियांवर देखील ज्याने जय मिळवला, इंद्रियाचा जय, हो बलवान काम क्रोधादी विकार त्याच्यावर ज्याने जय मिळवला, बलवान परमात्मा
त्या परमात्म्यावर देखील ज्यांनी जय मिळवला ते विठ्ठलाचे भक्त वीर आहेत. वीर विठ्ठलाचे गाडे कळीकाळ पाया पडे. आणि अशा विठ्ठल भक्तांच्या कळीकाळ पायाला लागतो. वास्तवात संपूर्ण त्रैलोक्यावर त्या कळीकाळाचा पगडा आहे. काळाचा आघात कुठल्या गोष्टीवर नाही. अवघाचे आकार ग्राशी याला काळे. संपूर्ण त्रैलोक्य त्या काळाच्या पंजामध्ये अडकलेलं आहे. ब्रह्मलोकापासून मृत्यूलोकापर्यंत अगदी स्वर्गातील दिक्पालादी देवता लोकपाळ स्वर्गपाळ या सर्व देवतांना देखील ज्यानं आपल्या प्रतापी पंजानं परास्त करून टाकलंय. ज्याच्या केवळ वाऱ्यानं मृत्यूलोकातील जीव गर्भगळीत होतात, भयभीत होतात आणि मरून पडतात. असा जो प्रतापी काळ आहे तो प्रतापी काळ देखील ज्या साधूला सलाम करतो, काळ गुलाम करी सलाम तो किया घरी नांदतो दडदड दडदड दुडदुड दुडदुड पळ सुटला कळी काळा बापडूया रे. हो, काळ पळ काढतो. काळ त्यांच्या जवळ राहत नाही. काळावर जय मिळवतात साधू. काळ त्यांना नमस्कार करतो. कळी काळ पाया पडे. असं कुठलं साधन त्यांच्या जवळ आहेत की कळी काळानं देखील बलवत्तर कळी काळानं देखील त्यांच्या पाया पडावं. एक महत्वाचं साधन त्याने अंगीकारलं ते म्हणजे नामस्मरण. त्या श्रीहरीच्या नामस्मरणाचा ते सदैव घोष करतात. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात करती घोष जय जयकार दोषाचे डोंगर चढती दोषाचे डोंगर चढती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार चढती दोषाचे डोंगर चढती दोषाचे डोंगर चढती दोषाचे डोंगर ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार. काळाची सत्ता जरी संपूर्ण त्रैलोक्यावर असली तरी काळाची सत्ता कशावर आहे? जी मर्यादित वस्तू आहे, जी नाशवान वस्तू आहे त्याच्यावर आहे. नाम हे सत्य आहे. नाम हे अविनाशी आहे. नव्हे नव्हे नाम हे परब्रह्म आहे. नाम हे अमृत आहे. साध्या अमृताने जर मृत्यू चुकत असेल तर नामामृताने मृत्यू का टाळणार नाही? नामामृतापुढे काय ते अमृत बापुढे. अमृतापेक्षा नामामृत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अमृतरूपी नाम ज्यांच्या मुखामध्ये सदैव आहे त्या नामाचा जे जयघोष करतात. करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. त्या नामस्मरणाच्या योगाने रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जडजीवा तारण. हरी एक कलियुगामध्ये साधलेली सांगितलेली साधनं जरी भिन्न भिन्न असली तरी प्रत्येक साधन ज्या संकल्पाच्या योगानं केलेलं असतं तो संकल्प पूर्ण करण्याचंच ते साधन काम करतं. पण नामस्मरण हे एक असं साधन आहे की एका नामस्मरणाच्या योगानं अनंत कामं होऊन जातात. अनंत साधनं केल्याचं फळ मिळतं. सर्व दोषाहरण रामकृष्ण नाम जडजीवा तारण हरी एक किंवा हरी उच्चारण अनंत पापराशी जातील लयाक्षी क्षण मात्रे. दोषाचे डोंगर म्हणजे दोष म्हणजे पाप, दोष म्हणजे दुःख आणि दोष म्हणजे अज्ञान. दोष म्हणजे दुःख, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं गीताकार म्हणतात. जन्म मृत्यूरूपी जे दुःख आहे हा देखील दोष आहे. पाप हा देखील दोष आहे. देह भरणा हे ध्येय प्राप्ती ठरवल्यानंतर इंद्रियांचं मनोरथ पुरवणं हे त्या ध्येयपूर्तीचं साधन ठरतं. आणि त्या ध्येयपूर्ती करता जे जे म्हणून साधन केलं जातं त्याला पाप असं म्हणतात. आणि वाडे जव जव मोह तव तव विषयी रोहो विषय ते तठावो पातकाशी. जिथं विषय सेवन आहे तिथं पातकाला थारा आहे, तिथं पापाला वसती आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळी मोह वाढतो त्या त्यावेळी निश्चितपणे पाप वाढतं. नाम काय करतं? नाम मोह नाहीसा करतं. नाम अज्ञान रूपी मोह नाहीसा करतं. आणि म्हणून दोष रूपी अज्ञान नाहीसा करण्याचं काम करतं. नाम करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. दोषाचे डोंगरच्या डोंगर परास्त होतात. अग्नीची जितकी दाहकता आहे
इतकी दाहकता आहे अग्नीमध्ये की एका क्षणार्धात अग्नी सारं काही भस्म करून टाकतो. त्या अग्नीच्या दाहकतेपेक्षा कितीतरी पट त्या नामामध्ये सामर्थ्य आहे की क्षणार्धात नाम अनंत काळाचे दोष निवृत्त करतं. विठाला 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 वीर विठ्ठलाचे गाडे कळीकाळ पाया पडे करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगरच्या डोंगर, पापाचे डोंगरच्या डोंगर जिथं नाहीस होतात. असं कोणतं साधन, कोणतं शस्त्र त्याने अंगीकारलेलं आहे, कोणतं शस्त्र त्याने धारण केलेलं आहे. वीर म्हटलं की त्यानं शस्त्र धारण केलेलं असतंच. संकटाच्या वेळी धैर्य, उत्कर्षाच्या वेळी क्षमा, सभेच्या वेळी वक्तृत्व आणि रणांगणाच्या ठिकाणी शूरपणा हे महत्वाचे गुण आहेत. नाहीतर बायकोच्या नतीतून तीर मारणारे बरेचसे हंबीरराव आहेत, त्याचा काडीचा उपयोग नाही. हो, नतीतून तीर मारणारे. रणांगणावर लढणारा शूर हवा. जो रणांगणावर शूर लढतो त्याचं काहीतरी ध्येय असतं, त्याच्या हातात काहीतरी शस्त्र असतं. आणि म्हणून ज्या महात्म्यांच्या ठिकाणी कळीकाळ देखील नम्र होतो, कळीकाळ देखील ज्यांच्या पायाला लागतो, अशा महात्म्याने, अशा नामधारकाने, अशा विठ्ठल भक्ताने, अशा विठ्ठल सेवकाने कोणतं शस्त्र धारण केलेलं आहे हे अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात सांगतात. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, बाण अभंगये बाण अभंगये बाण अभंगये हाती, बाण अभंगये बाण अभंगये बाण अभंगये हाती. करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. आपला असो किंवा परका असो, मित्र असो किंवा द्वेषी असतो, शत्रू असो, तो अडचणीत सापडलाय ना, मग अशा अवस्थेमध्ये त्याचं रक्षण करण्याची जी भावना निर्माण होते त्याला दया असं म्हणतात. चिखला रुतली गाय धड भाकड न खाय, तियेची निग्लानी होय काला भुला. हो, चिखलात रुतलेली गाय पाहून देखील ज्याच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं कालवा काल होते याला दया असं म्हणतात. आणि ही दया हे संतांचं मुख्य भांडवल आहे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. अंगामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण शक्ती सामर्थ्य बळ असून देखील एखाद्याचे अपराध पोटात घालणं याला क्षमा असं म्हणतात. प्राप्त स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानणं याला शांती असं म्हणतात. विठाला 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 देहाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अहमवृत्ती नसणं याला देखील शांती असं म्हणतात. देही स्फुरेना देहहंता, विराली काम क्रोध व्यथा, येणे शांती दाने भाग्यवंता, मुख्य शांतता या नाव. देहामध्ये कुठल्याही प्रकारचं अहमस्फुरण नाही, कामक्रोधी विकाराला चळण नाही, अशी जी अवस्था असते, कामक्रोध विकार रहित जी अवस्था, त्याला शांती असं म्हणतात. आणि अशा प्रकारची दया, अशा प्रकारची क्षमा, अशा प्रकारची शांती ज्या महात्म्यानं, ज्या साधू पुरुषानं धारण केलेली आहे त्याच्या ठिकाणी परमात्मा निश्चितपणे वास करतो. तो परमात्मा ज्यानं धारण केलेला आहे, तो परमात्मा ज्याच्या आश्रयानं आहे, परमात्म्याला आलंबन रूपात तो महात्मा जो आहे, परमात्म्याचं आलंबन ठरणारा तो महात्मा, त्याच्या ठिकाणी परमात्मा आहे हे ओळखायचं कशावरून? याच्याकरता शास्त्रकार एक सूत्र सांगतात. अलंबन गुणश्चैव तदचेष्टा तद अलंकृती तटस्थस्य विज्ञेया चतुर्थ उद्दीपन क्रमः. हो, पहिलं म्हणजे त्या महात्म्याचे गुण पहा, दुसरं म्हणजे त्या महात्म्याची चेष्टा पहा, तिसरं म्हणजे त्या महात्म्याच्या ठिकाणी असणारी तटस्थता पहा, आणि त्या महात्म्याने अंगावर धारण केलेले अलंकार पहा.
काय गुण महात्म्याचे? दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, ते देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. त्या महात्म्यानं धारण केलेली दया पहा, त्या महात्म्यानं धारण केलेली क्षमा पहा, त्या महात्म्याच्या ठिकाणी असणारी शांती पहा. हे 3 गुण निश्चितपणे त्याच्या ठिकाणी दिसत आहेत ना. निश्चित रूपाने ओळखा की तो परमात्मा त्याच्या ठिकाणी वास करून आहे. त्या महात्म्यानं अंगावर धारण केलेले अलंकार पहा. दया क्षमा शांती हे गुण देखील आहेत, दया क्षमा शांती हे अलंकार देखील आहेत. सर्व सुकले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. त्या महात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या क्रिया पहा, चेष्टा पहा, आणि त्या महात्म्याच्या ठिकाणी असणारी तटस्थता. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, कोणी मारो कोणी निंदा करो, कुठल्याही गोष्टीबद्दल निर्विकल्प अवस्थेत जो महात्मा असतो, सदैव शांती धारण करून असतो, त्याची शांती कधीही ढळत नाही. दया क्षमा शांती बाण अभंग ये हाती, असे न भंगणारे अभंग असे बाण, असं शस्त्र ज्यांनी हातात धरलेलं आहे, त्या महात्म्यांचं, त्या नामधारकांचं सामर्थ्य काय सांगावं. अहो, अतिशय वायुवेगानं जाणारा परमात्मा देखील मी माझ्या आईवडिलांची सेवा जोपर्यंत करतोय तोपर्यंत तिथं तिष्ठत उभा राहा, अशा भक्तवर्य पुंडलिकाच्या आज्ञेस्तव देखील तिष्ठत उभा आहे. वायुवेगाने जाणारा परमात्मा, त्या परमात्म्याला थांबवण्याचं सामर्थ्य ज्या साधू पुरुषामध्ये, ज्या महात्म्यामध्ये आहे, त्यांचं बळ काय सांगावं. या भूलोकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये तेच एक बळी आहेत. तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. तेची एक भूमंडळी, तिचं एक भूमंडळी, तिचं एक भूमंडळी, तिचं एक भूमंडळी. करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. बळ मग ते ज्ञानाचा असू द्या, बळ मग ते वैराग्याचा असू द्या, बळ मग ते संपत्तीचा असू द्या, सामर्थ्याचा असू द्या. तुका म्हणे आम्ही देवाहून बळी, बळ तरी नागविती काळा. सर्व अर्थानं खरे बलवान जर कोण असतील तर बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तो परमात्मा जसा बलवान आहे, त्या परमात्म्याचे अंकित असणारे त्याचे जे भक्त आहेत तेच खरे बलवान आहेत. आणि म्हणून तुका म्हणे बळी, तेची एक भूमंडळी, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. श्रीहरीच्या नामस्मरणाच्या जयघोषाच्या योगानं ज्यांच्या ठिकाणचं पाप निवृत्त होतं आणि अखंड प्रभूच्या नामाचा जे जयघोष करतात, त्यांच्या नामाचा आपण एकदा मोठ्या प्रेमाने जयघोष करूया. निळामणी ज्यांच्या नामेकरिता घोष, नातळीती दोष कळीकाळाचे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. वीर विठ्ठलाचे गाडे कळीकाळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, दया क्षमा शांती बाण अभंग याती. तुका म्हणे बळी, तेची एक भूमंडळी, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी.
करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार तीच एक भूमंडळी तिची एक भूमंडळी करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर आ जळती दोषा जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार ज्ञानोबा तुकारामांचा संदेश गाथ्याच्या रूपानं ज्ञानेश्वरीच्या रूपानं लोकांपर्यंत पोचला आजपर्यंत पूर्वकालापासून. पण नाचू कीर्तनाची रंगी या सह्याद्री वाहिनीच्या या सदराच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत कीर्तनाच्या द्वारा प्रवचनांच्या द्वारा आणि अन्य सांस्कृतिक उपक्रमांच्या द्वारा संत साहित्य पोचण्याचं एक अलौकिक असं कार्य या वाहिनीच्या वतीनं होते. आम्ही ऋणी आहोत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल आपुले कुरे वेडी वाकुळे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज